तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राहुल भैयाच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. कारण आजचा विषय काय बघू जरा. आता राहुल भैया, आजचा विषय काय टॉपिक? तर मित्रांनो, आज आपण गणपती शूट करणार आहोत. आपल्या शिरूर तालुक्यामध्येच एक पार्लर आहे, मिक्स पार्लर म्हणून नवीन स्टार्टिंग केलेले आहे. आपण जसं नवीन स्टार्टिंग केले फोटोग्राफीला, त्याने पण नवीन स्टार्टिंग केले पार्लरला. तर आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन केलेला आहे की गणपती शूट, मराठी संस्कृती आणि हिंदू संस्कृतीला सर्वात जास्त मान आणि सन्मान गणपतीमुळे भेटतो आणि सगळ्यात अगोदर त्यांची पूजा केलेली जाते असते. मग त्या बाबतीत आपण संकट चतुर्थी येणार आहे, त्या बाबतीत आपण गणपती शूट करणार आहोत. तर बघूया मग आज शूट कसा होईल. लोकेशन एवढं भारी आहे, तुम्ही बघितलं सुद्धा म्हणजे चला बाबा आपल्या श्रीराम तालुक्यात एवढं भारी लोकेशन झालं की विषय संपला. विषय पार एवढा टॉपचा होणार आहे का तिथं लोकेशन पडल्यास भेटूया आपण लोकेशनवर. आला आम्ही गणपती घ्यायला, तुम्हाला दाखवतो गणपती घ्यायचं दुकान. बघा कुठं आहे सांगते तुम्हाला त्यांची विचार. राहुल भैया गणपती घेऊन राहुल भैया कुठं आहे दुकान? तर आपल्याला शूट करण्यासाठी जे गणपती लागणार होता ते आपण भैयाकडून घेत आहोत. आणि तुम्हाला जर गणपती घ्यायचे असतील तर आपण इथं शिरूर आनंदपाळमध्ये भैया दुकानचा वगैरे ॲड्रेस वगैरे सांगतील, तर तिथं येऊन घ्या. आणि तुम्हाला जशा किमतीत पाहिजे असेल त्या किमतीमध्ये भैया 100% गणपती तुम्हाला देऊन टाकतील. आपल्या शॉपचा पत्ता आहे कुमारस्वामी नगर, शिरूर आनंदपाळ, मेन रोड, लातूर. आणि बिक्री सगळ्याला माहिती आहे, बिक्रीच्या साईडला थोडं पुढे. सगळ्यात सोपा ॲड्रेस पलक केक आहे ना, त्याच्यापासून 2 दुकानं वरती. लवकरात लवकर व्हिजिट करा आणि संपर्क साधा. ओके. तर मित्रांनो, आता आपण निघालो लोकेशनकडे. लोकेशनवरती गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला लोकेशन कसं आहे काय नाही ते बघून घ्या, सगळ्या गोष्टी कळून जातील. मित्रांनो, आता आपण लोकेशनवरती आलेलो आहे. मॉडेल वगैरे आपले आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतो. हे आजच्या आपल्या मॉडेल आहेत. तर मग निक्स पार्लर यांचंच आहे आणि आज आपल्याला मॉडेलच भेटली नाही म्हणून आपण यांनाच तयार केलेलं आहे. तर यांचं पार्लर विषयी तुम्हाला काही डिटेल पाहिजे असेल तर त्यांनी सांगतील. हॅलो गाईज, मी निकिता लोहार. माझं पार्लरचं नाव आहे निक्स ब्युटी वर्ल्ड. जर तुम्हाला पण माझ्याकडनं काही करायचं असेल तर ऑफकोर्स माझ्या पार्लरला भेट द्या. जसं म्हणाल तसं तुम्हाला काम भेटून जाईल. तुम्हाला दिसतच असेल माझ्या वर्कवरनं की मी कशी दिसते. तर करा मग मला फॉलो. माझी आय डी पण आहे, ती आय डी तुम्हाला दिली जाईल कॉलेजमध्ये. थोडीशी मान अशी क्रॉस करा इकडं. राईट, बस. अजून थोडीशी. जडवलेले हो. एकच सेकंद फक्त. ओके. आली हा. जास्त मोठी आहे. आणि ते आत धरावं लागलं आणि तिला त्याच्या असं केल्यानंतर जास्त वेट होते ना हाताला. मित्रांनो, नदीच्या साईडला जर कोणाला लोकेशन पाहिजे असेल तर बघा, नदीच्या साईडला आहे. नवीन इथं वर्किंग चालू आहे गार्डनचं वगैरे. बजेट वगैरे भरपूर प्रमाणात आलेलं आहे, पण कामाचं थोडं पावसामुळे लेट झालेलं आहे. होईल एक ना एक दिवस आमचं पण शिरूर प्रसिद्ध होईल एकदम मोठं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो दुसऱ्या लोकेशनवरती. तर इथं आनंदपाळ मंदिर आहे, मंगल कार्यालय नाही आहे. आणि मध्येच एक छोट्या मुलांची शाळा पण आहे, 10वी ते बहुतेक 5वी ते 10वी पर्यंत काहीतरी वगैरे आहे. तर आपण आता इथं रील्स वगैरे बनवणार आहोत. मॉडेल वगैरे आपल्यामध्ये गेलेले आहेत, मला थोडंसं उशीर झाला आहे. तर मग आता आपण बघूया लोकेशन वगैरे बघून घ्या. मंदिर असं ओल्ड आहे, बघा का. तर बघून घ्या, मंदिर अशा पद्धतीमध्ये मंदिर आहे. आनंदपाळ. तर आपल्या मॉडेल तेव्हा तिथं थांबलेले आहेत लपून. तर मग बघूया आता आपण इथं रील्स वगैरे क्रिएट करणार आहोत. तर कशा पद्धतीमध्ये रील्स वगैरे होतील ते आपण इंस्टाच्या आय डीवरती चेक करत चला. आणि आपले रील्स क्रिएट करणारे व्यक्ती कोण आहेत माहिती आहे का? हो, हॅशटॅग वैभव भैया, सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी वैभव, असा काहीतरी भैयाच्या आय डीचं नाव आहे. मला प्रॉपर याद राहत नाही कारण मी पहिलंच भुलक्कड आहे, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही चेक करत चला, बायोमध्ये तुम्हाला भैयाची पण आय डी भेटेल. कधी कधी खरं बोलत नाही. मग भेटूया, आपण शूट करूया, नंतर मग बघू तर रिझल्ट काय आहे ते तुम्ही चेक करत चला. फोटो तुम्हाला मी शो करून दाखवतो. इंस्टावरती चेक करत चला सर्व रिझल्ट. तर वैभव भाई आपले रील्स क्रिएट करते तर टॉपमध्ये. रिझल्ट जर तुम्हाला चेक करायचा असेल तर चेक करत चला. इंस्टाच्या आय डीला कोलॅबरेशन देतात आपल्याला. तुम्हाला पण बनवायचं असेल तर वैभव भाईला कॉन्टॅक्ट करा, नसेल तर माझ्याकडे मेसेज करा, मी वैभव भाईशी बोलून सांगतो तुम्हाला.
शूट वगैरे झालेलं आहे, मॉडेलला थोडा हायराईन झाली आणि बघा एक्सपिरियन्स काय म्हणतात. कसं वाटतंय शूट करण्याच्या आधी काय म्हणत होता? शूट करण्याच्या आधी कधी होईल कधी होईल कधी होईल वाटत होतं, आता वाटतं कधी संपल. हां बघा, जसं काय शूट करण्याच्या आधी कधी होईल असं वाटत होतं, आणि शूट चालू आहे तर म्हणतात की आता कधी होईल. मग बघा, फक्त फोटो काढणं आणि पोस्ट करणं एवढं सोपं नसते. आता कळालं की स्ट्रगल आहे बाई त्याला. हां, मग फोटोग्राफरचं थोडं कष्ट जाणून घेत जावा. उगं भैया फोटो पाठवा असं म्हणत जाऊ नका. थोडा त्यांना पण आता थोडा टाइम देत जा, काही विषय नाही. शूट वगैरे झालेला आहे, तर आता आपण निघालो. त्यांची थोडी हैराण झाली आहे, सामावून घेत जावं कधी कधी. तर आता निघालेलं आहे, आता तुला शूट कम्प्लीट झालेला आहे भाऊ. तर चेक करा रिझल्ट वगैरे तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसून येईल. तर मित्रांनो, शूट वगैरे झालेलं ना, आता पावसाचं पण वातावरण झालं होतं, पाऊस पण जास्त झालेला ना. आता आपण निघालो स्टुडिओकडे. तर आता काय करू, आपण जाऊ फास्टमध्ये एडिटिंग करून तुम्हाला रिझल्ट वगैरे दाखवतो. चेक करत चला. इंस्टाची आयडी तर तुम्हाला माहीतच असेल, राहुल फोटो अँड फिल्म्स. त्या आयडी वरती रिझल्ट चेक करत चला. काही चुका होत असतील तर सांगत चला, कमेंटमध्ये सांगत चला, मला समजेल लवकर. आणि त्याच्यात माझी सुधारणा झाली की कसं मला पण थोडंसं तुमच्या हाताने मदत होते, समजून घेत चला. ओके, मग भेटूया आपण रिझल्ट झाल्यानंतर. टाकतो, चेक करून सांगा. बाय.